नाशिकचं तर मी ऐकलं काल. आता जे काही 2019ला स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार सोडले आणि त्याचा परिपाक आणि निवडणुकांमध्ये पण पाहिला. लोकही आता काही राहत नाहीत, लोकही सोडून चाललेत आणि म्हणून स्वार्थासाठी केलेल्या तडजोडीमुळे आपण लोकांच्या मनातून आता साप उतरलोय. त्यामुळे आपलं कोणी ऐकत नाही, कोणी थांबायला तयार नाही. म्हणून नाशिकमध्ये बाळासाहेबांचा जे लाखो शिवसैनिकांचं दैवत आहे त्यांचा नकली आवाज काढण्याचं पाप खरं म्हणजे केलं ते दुर्दैवी प्रकार आहे. आणि खरं म्हणजे त्यांनी केलेलं पाप झाकण्यासाठी बाळासाहेबांचा आवाज काढण्याचा, नकली आवाज काढण्याचा खरं म्हणजे तो पोरकटपणा उभाटाने काल केलेला आहे. खरं म्हणजे बाळासाहेबांचा आवाज या राज्यात नाही देशात दुमदुमत होता. अरे आवाज कोणाचा म्हटलं की समोरून प्रतिसाद यायचा शिवसेनेचा. हा बाळासाहेबांचा आवाज होता आणि मग शिवसैनिक प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातून तो आवाज यायचा. आणि हा बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता. हा प्रभाव कालही होता, आजही आहे, उद्याही कायम राहणार आहे. कारण त्यामागे केवळ आवाज नाही तर त्यांनी रुजवलेल्या विचारधारेचा आधार होता. जी विचारधारा जी आहे त्यांची तो, त्यामुळे नकली आवाज काढून बाळासाहेबांचे विचार कुणालाही मिटवता येणार नाहीत आणि कुणालाही त्यांचे विचार फिरवता येणार नाहीत. हिंदुत्वाचा विचार त्यांनी बाळासाहेबांनी फक्त महाराष्ट्रापुरता नाही केला तर देशभरामध्ये संपूर्ण देशात रुजवण्याचं काम केलं. गर्व से कहो हम हिंदू आहे हा नारा त्यांनी दिला. परंतु त्यांचे वारसदार म्हणून पुढे आलेल्या लोकांना हा विचार पेलवला नाही. त्यामुळे हिऱ्यापोटी गारगोटी ही म्हण खरी ठरली. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून या गारगोट्यांनी व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी हिंदुत्वाला, बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली आणि बाळासाहेबांनी ज्याचा विरोध केला, कायम तिरस्कार केला, त्यांच्याच मांडीवर बसण्याचं पाप या ठिकाणी त्यांनी केलं. आणि त्यांनी आपलं पाप झाकण्यासाठी नकली आवाज काढून खऱ्या अर्थाने आपल्या बेजबाबदार आणि नालायक वर्तनाचं समर्थन सुरू केलेलं आहे. हे बाळासाहेबांचं बघा ओरिजिनल आणि बघा हे ओरिजिनल आहे. हे बघा ये चलने वाला है तो दुकान बंद कर दूंगा मैं. दुकान बंद कर दूंगा मैं कहता हूँ. परत दाखव. ये मैं हा हा बाळासाहेबांचा ओरिजिनल विचार. मैं दुकान बंद कर दूंगा मैं कहता हूँ. ये मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा, नहीं, कभी नहीं. और मुझे जब भी मालूम होगा कि हो रही है तो आई विल क्लोज माई शॉप. अलग हो जाएंगे. अलग नहीं चाहिए. शिवसेना चुनाव नहीं लड़ेगी. जाओ. कहाँ जाएंगे लोग, कहाँ जाएंगे? आज जो मान सम्मान तुम्हें मिल रहा है शिवसेना के नाम पर मिल रहा है, हिंदुत्व के लिए मिल रहा है, भगवा झंडा के लिए मिल रहा है. हे बघा हे खरं आहे. आणि त्यांनी माझ्यावर ते नेहमीच करतात पण टीका हे उचलले. हा ते दुसरं दाखव ना बाळासाहेबांचं बघा माझ्यावर दाखव. म्हणजे बाळासाहेबांच्या तोंडून एकनाथ शिंदेबद्दल जे वक्तव्य त्यांच्या तोंडी घातलंय. आमच्या ठाण्याने आणखी विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत.
किती खोटं करणार? आणि म्हणून खोटं ते खोटंच, नकली ते नकलीच आहे. आणि व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी बाळासाहेबांना सोडलं, हिंदुत्वाचे विचार सोडले, त्यामुळे त्यांना विधानसभेत लोकांनी नाकारलं. जो डोंगरा एवढ्या वडिलांचा होऊ शकत नाही तो तुमचा आमचा काय होऊ शकतो, यात सरळ विचार विधानसभेतल्या निवडणुकीमध्ये लोकांनी केला. आणि त्याचा परिपाक काय तो आपण बघितला की आरोपाचा एवढा किस काढला, एवढे आरोप केले आमच्यावर, पण 100 लढवून एवढ्या आरोपांचा किस काढून अवघे 20 मिळवले. आम्ही 80 जागा लढलो. बाळासाहेबांचा विचार डोळ्यासमोर ठेवला, विकासाचा विचार डोळ्यासमोर ठेवला, आणि शिवसेना 80 लढवून 60 जिंकले. म्हणजे खरी शिवसेना कुणाची आहे? जनता जनार्दनाच्या दरबारात देखील त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. खरं म्हणजे बाळासाहेबांनी कधीच एकमेव नेते होते की त्यांनी हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व याच्याबरोबर कधीच तडजोड केली नाही. कालही बाप चोरला हे रडगाणं चालू होतं. आम्ही बाप चोरला नाही, तो कायम हृदयात पूजला आणि यापुढेही आम्ही पूजत राहू. पण तुम्ही पाप झाकण्यासाठी त्यांचा आवाज चोरलात, त्यांचे विचार चोरलेत, आणि हे विचार चोरण्याचं पाप आम्ही नाही तुम्ही केलंय. त्यामुळे तुम्हाला हिशोब जनतेसमोर द्यावा लागेल. त्याचबरोबर काँग्रेस सोबत जाऊन, आता तुम्ही ऐकली माझं काँग्रेस कधी होऊ देणार नाही, मग त्याच काँग्रेसच्या सोबत जाऊन बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी कुणी केली? हिंदुत्व कोणी सोडलं? राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या गळ्यात गळे कोणी घातले? बॉम्बस्फोटातल्या आरोपीला प्रचारामध्ये कुणी फिरवलं? ही बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी नाही तर काय? एवढं होऊन सुद्धा ते लोक म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. याला काय म्हणायचं? आता काय शिल्लक राहिले? त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही म्हणता, मी तर म्हणतो फक्त हिंदुत्वच नाही तर लाजही सोडलेली आहे. आणि अशी माणसंच एवढं सगळं करून पण मी त्या गावचाच नाही असं म्हणणारी वृत्ती असते. आणि म्हणून मी शेवटी एवढंच जाता जाता सांगतो, लाखो शिवसैनिकांचं दैवत बाळासाहेब आहेत. आणि बाळासाहेबांचा नकली आवाज काढून आपल्या स्वार्थी आणि नकली टोळीला कोणी स्वीकारणार नाही, आता कोणी थांबणार नाही. कारण तुम्ही बाळासाहेबांचे विचारच सोडलेत, बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी केली आहे, तुम्ही बाळासाहेबांची दगाबाजी केली आहे. आणि आम्ही काय केलं? तुम्ही जी गहाण टाकलेली शिवसेना, गहाण टाकलेला धनुष्यबाण, काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना आम्ही 2022ला सोडवली आणि लोकांच्या, सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. त्यामुळे फक्त ते सत्तेतून उतरले नाहीत तर लोकांच्या मनातून देखील उतरलेले आहे. फक्त एवढंच सांगतो की थोडी जरी जनाची नाही मनाची असेल तर असले पोरकट आणि थिल्लर प्रकार करून बाळासाहेबांचा अवमान करू नका आणि बाळासाहेबांना वेदना होतील असं काम करू. साहेब, पण हे सगळं होत असताना जो एआयचा आवाज बाळासाहेब ठाकरे यांचा काढण्यात आला, यामध्ये असं म्हणण्यात आलंय तुम्हाला उपहासात्मक बोलताना त्यांनी तुमच्या दाढीचा उल्लेख केला आणि असं म्हणलंय ठाण्याची दाढी यांनी जी गद्दारी केली आहे, हा जो डाग आहे गद्दारीचा, हा महाराष्ट्रातल्या इतिहासात कधीही पुसून न निघण्यासारखा आहे. हे बाळासाहेब नाही म्हणाले. बाळासाहेब काय म्हणाले ते तुम्हाला मी दाखवलंय ओरिजिनल. हे एआयचे आवाज काढून
बाळासाहेबांचा विचार तुम्ही बदलू शकत नाही, बाळासाहेबांचा आवाज तुम्ही बदलू शकत नाही, या एकनाथ शिंदेबद्दल असलेलं मत तुम्ही बदलू शकत नाही. एकनाथ शिंदे काय आहे ते सर्वांना माहित आहे. आणि मी ही एकनाथ शिंदेच्या दाढीची एवढी त्यांना चिंता आहे, या दाढीनेच तर त्यांची भ्रष्टाचारी महाविकास आघाडीची गाडी खड्ड्यात घातली होती. तुमचा टांगा पलटी, घोडे फरार झाले होते. सत्तेवरून तुम्हाला आम्ही सत्ता सोडली, सत्तेतून आम्ही पाय उतार झालो, पुढे काय होणार आम्हाला माहित नव्हतं. परंतु बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडल्यामुळे तुम्हाला सत्ता सोडावी लागली. त्यामुळे बाळासाहेब असा नेता होता, असं नेतृत्व होतं की त्यांचा नकली आवाज कोणी काढू शकत नाही. आणि हे जे करतायत हे पाप करतायत. आणि यांना वाटतंय की बाळासाहेबांचा आवाज काढून आम्ही जे काही आम्हाला सोडणारे लोक आहेत, आमच्या विचारधारेला सोडून चाललेत, ते थांबतील. बिलकुल त्यांचा तो भ्रम आहे. तर ठाण्याची रिक्षा आज गावाला गेलीये. का गेली, अमावस्या आहे का पौर्णिमा हे माहित नाही, मात्र तुम्हाला माहित आहे ना काय झालंय ते इकडे. तुम्ही कालपासून आहात ना इकडे. अगदी. पण त्यामुळे मी गावी आलो की लोकांना चिंता असते, गावी का गेला. मी शांत बसलो की लोकांना चिंता असते. अरे गाव माझं आहे, मला गावात, अरे त्यांना गावं नाहीत म्हणून कुठे जात नाहीत वाटतं, ते जातात कुठे लंडन बिल्डन इकडे कुठे कुठे जातात. मी गावी येतो, गावी आलो की मला माझी लोक भेटतात. माझी नाळ या मातीशी जुळलेली आहे. आज मी या गावासाठी, या संपूर्ण पंचक्रोशीतल्या भागासाठी विकासाची कामं करतोय. बघताय तुम्ही सगळे विकास सुरू आहे. माझी संकल्पना आहे या संपूर्ण पंचक्रोशीतला तरुण नोकरीसाठी, रोजीरोटीसाठी आपलं गाव सोडून बाहेर जाता कामा नये, एवढं आम्ही त्याला इथं तयार करून देणार. म्हणून ते विकास सुरू आहे. आज अनेक योजना आपण करतोय. आज नवीन महाबळेश्वरची संकल्पना पुढे आली आहे. 392 गावं आणखी आली आहे. हा विकास. आणि मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकरी आहे. आणि म्हणून गावी आलो की आता मी प्रत्येक वेळा आलो की हजारो शेकडो झाडं लावतो. आताही मी चाललो, उद्याही करणार. म्हणजे मी गंभीर झालो तर गंभीर का झालो, मी हसलो तर का हसलो, मी गावी आलो तर का गावी आलो. एक संशोधनाचा विषय त्यांना मिळालेला आहे. आणि मला वाटतं त्याच्यावर संशोधन करत राहावं त्यांनी. मी माझं काम करत राहतोय. चिंता त्यांना लागते, पोटदुखी त्यांना होतीये. त्यामुळे ते हा त्यांचा विषय. कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध कोणी, आम्ही कोर्टाचा निर्णयाचा आदरच करतो आम्ही. परंतु जो प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे, ते मुठभर लोकांच्या हातात ही वकफची एवढी मोठी प्रॉपर्टी होती. करोडो लाखो एकर जमीन आणि कोट्यावधी रुपयांची ही जमीन, ही लाटण्याचं, लुबाडण्याचं काम इतके वर्ष सुरू होतं. याचा फायदा सर्वसामान्य गरीब मुसलमानाला, मुलांना, महिलांना झाला पाहिजे, ही त्याच्यात भूमिका होती. आणि या जागेवर शाळा, कॉलेज, हॉस्पिटल होतील. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस मुख्य प्रवाहात येईल, ही भूमिका होती. त्यामुळे आता ठीक आहे, कोर्टाचं पुढे काय होईल ते. खरं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा प्रकार आहे. आता वर थुंकल्यावर काय होतं, तर खरं म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न काय होतं, ते म्हणायचे मला एक दिवस प्रधानमंत्री करा, मी अयोध्येमध्ये राम मंदिर बांधेन, काश्मीरमधलं 370 कलम हटवेन. कुणी केलं ते? अयोध्येमध्ये राम मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, असं मस्करी आणि टिंगल कोण करत होते? हेच करत होते. ते काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं. आणि 370 कलम हटवण्याचं काम मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी केलं. उलट त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. परंतु ही जी काय पोटदुखी आहे आणि बाळासाहेबांचे जे जे विचार, जी स्वप्न पूर्ण केले, त्यांना धन्यवाद द्यायचे ऐवजी, त्यांचे आभार मानायचे ऐवजी, त्यांच्यावर टीका टिप्पणी, शिव्याशाप देण्याचं काम जे लोक करतायत, त्यांना जनता धडा शिकवेल. साहेब, उदयनराजेंनी आणि आम्ही केली नॅचरल अलायन्स केली आहे. जी वैचारिक युती, वैचारिक गठबंधन जे बाळासाहेबांनी केलं, ते आम्ही केलंय. आम्ही काय सांगत होतो,
जेव्हा आम्ही 2022ला निर्णय घेतला तेव्हा हेच सांगत होतो. विचारधारेबरोबर कुठली तडजोड होता कामा नये आणि मग बाळासाहेबांच्या विचारधारेप्रमाणे आपण युती केली पाहिजे. दुसरं आमचं काय म्हणणं होतं. यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः रायगडावरच सांगितलेलं आहे की सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक केल्याशिवाय बांधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यावर काम सुरू आहे. आणि नाही ती जागेचं शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचं जागतिक दर्जाचं स्मारक होणं महत्वाचं आहे. आणि उदयनराजेंनी देखील आपली भावना व्यक्त केलेली आहे. प्रत्येक शिवभक्ताच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य स्मारक जगाला हेवा वाटावा असं स्मारक झालं पाहिजे. ही भूमिका भावना प्रत्येकाची आहे. राजकोटला 80 फुटाचा एक मेला पुतळ्याचं अनावरण होत आहे. एकूण याआधी जे काही पुतळ्याचं हे झालं होतं त्याच्याबद्दल नाही, आता झाला तो इतिहास जमा झाला. आता नवीन पुतळा मोठा उभा राहतोय. एक दिमागदार पुतळा उभा राहतोय. त्याचं स्वागत सगळ्यांनी केलं पाहिजे. अमित शहा बनावट शिवसेनेचे प्रमुख आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली. बनावट शिवसेना दरवेळी तुमच्या शिवसेनेला बुडलं जातं. अरे आता बनावट शिवसेना कोणाची राहिली. आम्ही 80 लढवून 60 जिंकलो. 7 खासदार जिंकले. आज लोक थांबायला तयार नाहीत. बाळासाहेबांचे विचार सोडले ते बनावट की बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत ते बनावट. आता बाळासाहेब मगाशी म्हटलं मी बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याची पाळी आली. मग बनावट कोण मग नकली कोण. जर ते असली असते तर बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याची पाळी कशाला आली असते त्यांच्यावर. संजय राऊत यांनी परत तुमच्यावरती टीका करताना असं म्हटलंय की अरे जाऊ दे ना बाबा. ते आमचे प्रवक्ते बोलते मोठा म्हणून आपलं ते टीका करतात मोदीजींवर, अमित शहांवर, RSS वर, सगळ्यांवर. RSS वर पण टीका. आता मी सांगतो तुम्हाला RSSच्या बद्दल यांची पहिल्याची भाषणं अगोदरची काढा. काय म्हटलंय म्हणजे माणूस RSS खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कुठलेही राजकीय पक्ष नाहीये. हे 100 वर्ष त्याला पूर्ण होत आहे. जेव्हा जिथं संकट येतं, आपत्ती येते, आपदा येते तिथं ही लोक धावून जातात. डेड बॉड्या उचलण्याचं काम करतात. लोकांचा जीव वाचवण्याचं काम करतात. जिथं संकट तिथं ते धावून जातात. मग अशा लोकांच्या बद्दल जे खऱ्या अर्थाने देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे त्यांच्यावर बंदी घालणाऱ्यांच्या बाजूला मांडी लावून बसता. बंदीची मागणी करणाऱ्या लोकांच्या गळ्यात गळे घालता. ही कुठली देशभक्ती आहे. ही कुठली राष्ट्रभक्ती आहे. हे कुठले बाळासाहेबांचे विचार आहेत. हे 100 वर्ष संस्था काम करते आहे. त्यामुळे हे सगळा जो काही त्यांचे सगळे बिथरलेले आहेत. काय धरावं काय सोडावं. धरलं की चावतंय, सोडलं की पळतंय अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे काल त्यांनी तो कळस केला AIच्या माध्यमातून बाळासाहेबांचा आवाजामध्ये. अरे बाळासाहेबांच्या आवाजात वेगवेगळ्या लोकांची नावं घ्यायला लावली तिथं. एवढं तरी पाप करू नका. स्वतःच्या ताकदीवर बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली आणि तुम्ही लोक घालवली. राज ठाकरे, नारायण राणे, भुजबळ सगळे लोक घालवले. सगळे लाखो लोक जात आहेत. म्हणजे जे गेले ते सगळे वाईट आहेत का. ते सगळे चुकीचे आहेत आणि तुम्ही एकटे बरोबर आहे. मग का नकली आवाज काढायची पाळी आली. आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा. एवढंच माझं सांगणं आहे. साहेब तुम्ही ठीक आहे, धन्यवाद. राज ठाकरे साहेबांची भेट घेतलेली. काय मुंबईत समीकरण बदलतील का. राज ठाकरे आणि माझे संबंध शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या सोबत आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. तेव्हा राज ठाकरे साहेब पाहिलं आपण पूर्ण महाराष्ट्रावर सभा फिरत होते. 95च्या सरकार युतीचं आले त्याच्यामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं. आम्ही सोबत काम केलेलं आहे. आणि त्यामुळे मधल्या काळामध्ये इच्छा असून देखील आम्ही त्यांच्याशी संपर्क करता येत नव्हता. पण आता जे काही
भेटी असतील, संपर्क असतील तो करतो आम्ही, आणि त्याच्यामध्ये काही राजकीय अर्थ लावण्याची गरज नाही. त्यांनी मला स्नेहभोजनाला बोलवलं, माझ्याकडे ते येतात, त्यांच्याकडे मी जातो, आणि त्यामुळे राजकीय चर्चा काही नव्हती. पण बाळासाहेबांच्या आठवणी आणि बाळासाहेबांच्या पूर्वीच्या ज्या काही घडलेल्या घटना, या सगळ्यावर एकदम मन मोकळेपणाने गप्पा गोष्टी झाल्या आणि खूप आनंद वाटला. सगळा इतिहास जो आहे त्यांना तोंडपाठ आहे, कोण काय कुणी काय केले, माझ्या म्हणजे सगळ्यांपेक्षा जास्त ते जवळ होते बाळासाहेबांचे. त्यामुळे ती कुठली राजकीय भेट नव्हती, सदिच्छा भेट होती. साहेब, तुम्ही इकडे गावाला आला की जनता दरबार भरतोच, लोकांचे रांगी आपण पाहतो. मी जिथं जातो तिथं मी जनतेचा सेवक आहे ना. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुद्धा कॉमन मॅनचा मुख्यमंत्री होतो. आता देखील मी DCM आहे, डेडिकेटेड टू कॉमन मॅन. सर्वसामान्यांचे नाळ तुटता कामा नये. ही सर्वसामान्य लोकच आपली ताकद, आपली टॉनिक आहे, एनर्जी आहे. त्यामुळे त्यांना विश्वास आहे की बाबा आपण आल्यानंतर काही त्यांचे प्रश्न असतात, काही अडचणी आहेत, त्या सुटतील. त्यामुळे जिथं जातो तिथं लोक भेटतात, इथंच नाही, सभेला जिकडे जातो तिथेही लोक निवेदनं घेऊन येतात, तिथेही भेटतात. आणि तुम्हाला तर माहिती आहे इथलं सगळं. आपण म्हटलं की आपलं सरकार पर्यटन दृष्ट्या विचार करत आहे, परंतु साताऱ्यातली जी ताराणी महासाहेबांची समाधी आहे ते अजून जीर्णोद्धारापासून दुर्लक्षित. बिलकुल, ते ताराराणी महाराजांचं देखील योगदान मोठं आहे. त्यामुळे कुठेही दुर्लक्ष होणार नाही. खरं हे सगळं आपला इतिहास आहे. आणि म्हणून गडकोट किल्ले देखील आपण गडकोट किल्ल्याचं संवर्धन जतन करतोय. आपले 12 किल्ले युनेस्कोच्या यादीत गेले. ही मोठी आपल्यासाठी अचीवमेंट है. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.